नमस्कार. रोज सकाळी मुलांचा किंवा ऑफिसचा डबा बनवताना आज काय नवीन बनवायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. त्यात वेळ कमी, सकाळची धावपळ जास्त आणि तरीही डब्यात काहीतरी हेल्दी, चविष्ट आणि पोटभर असं द्यायचं असतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4 अतिशय सोप्या, झटपट आणि पौष्टिक अशा टिफिन रेसिपीज. या 4ही रेसिपीज सकाळच्या गडबडीत अगदी कमी वेळात तयार होतात. मुलांनाही खूप आवडतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या रेसिपीजला. सर्वात आधी आपण इथे मोड आलेले मूग स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहेत आणि हे मूग जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. हे आपण मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत. अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात घेतल्यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालत आहे. जर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. मिरची घेतली नाही तरीही चालेल. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडासा ओवा आणि जिरं घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा मिक्सरला बारीक फिरवून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे हे मिश्रण तयार होतं. हे मिश्रण जे आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. आता यामध्ये आपण बाकी काही घटक घालून घेऊया. सर्वात आधी मी इथे 2 चमचे बेसन पीठ घालत आहे. याने छान बाइंडिंग असं भेटतं पिठाला, त्यामुळे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. त्याचबरोबर बारीक किसून घेतलेलं गाजर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी इथे घालू शकता. थोडासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. टोमॅटो घेतलेला आहे. बीट असेल तरीही चालेल. बीट घातल्यावर आणखीन असं हेल्दी हे धिरडं आपलं तयार होईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरज असेल तर पाणी घाला. हे अशा प्रकारचं पीठ आपल्याला इथे पाहिजे आहे. आता गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवला होता. तो छान गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती अशा प्रकारे हे पीठ पसरवून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून द्यायचं एका साईडने. 2 ते 3 मिनिट एका साईडने भाजून झाल्यानंतर तव्यापासून हे अशा प्रकारे थोडंसं वेगळं करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित भाजून घेऊया. म्हणजे हे मुगाचं जे धिरडं आहे ते खूप छान व्यवस्थित भाजलं जाईल. आता दोन्ही साईडने भाजून झाल्यानंतर एका साईडवरती मी हे कुस्करून असे पनीरचे तुकडे घेतले होते. ते छान असे स्मॅश केलेत, कुस्करून घेतलेत आणि अशा प्रकारे हलक्या हाताने याच्यावरती स्प्रेड करून दाबून घेते. म्हणजे ते व्यवस्थित त्या धिरड्याला चिकटलं जाईल. आणि हे पनीर क्रम्स जे आहेत तेही आपण त्या साईडने भाजून घेऊया. हे बघा, पनीर क्रम्स भाजून झाले की त्याच्यावरती थोडंसं किसून घेतलेलं चीज घालायचं आहे. म्हणजे चवीला छान होतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. चीज असल्यावरती याला कोणत्याही प्रकारची चटणी वगैरे लागत नाही किंवा सॉस जरी दिला नाहीत ना टोमॅटोचा टिफिनमध्ये तरीही चालू शकतं. आणि अतिशय पौष्टिक असं हे धिरडं आपलं तयार झालेलं आहे. प्रोटीनने भरपूर असलेलं हे टिफिन आपलं तयार झालं आहे. एखादं फ्रूट तुम्ही या टिफिनमध्ये ॲड करू शकता. म्हणजे अगदी परफेक्ट असं हे हेल्दी टिफिन आपलं तयार झालेलं आहे. मुगाचं धिरडं आपण बनवलेलं आहे. आता त्याच पद्धतीने मी मोड आलेले मूग व्यवस्थित स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं एक हिरवी मिरची घालायची आहे तिखटपणासाठी आणि 4-5 आल्याचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत चिरून. व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा मिक्सरवरती व्यवस्थित हे फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चांगलं व्यवस्थित बारीक झाल्यानंतर एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. त्याच्यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. थोडंसं पिठामध्ये बाइंडिंग छान यावं यासाठी मी इथे बारीक रवा घातला आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या ॲड करू शकता. मी इथे किसून घेतलेलं गाजर घेतलं आहे. थोडासा कांदा चिरून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत या भाज्या या पिठामध्ये. तुम्ही यामध्ये बीटसुद्धा ॲड करू शकता किंवा सिमला मिरची घालू शकता. ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही या पिठामध्ये घालून घेऊ शकता. आता 10 ते 15 मिनिट हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. थोडंसं भिजत ठेवायचं म्हणजे रवा छान फुलला जातो. आता 10 ते 15 मिनिटानंतर यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर असं खाण्याचा सोडा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पीठ. हे पहा, रवा असल्यामुळे पीठ थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे. आता आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं. म्हणजे मोड आलेल्या मुगाचे आप्पे आपले तयार होतील. 2 ते 3 मिनिट
झाकून ठेवायचं आहे गॅसवरती. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर हे आप्पे जे आहेत ते दुसऱ्या साईडने सुद्धा असे चमच्याने उलटून भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाले की मग आप्पे आपले तयार होतील. आता तयार आहे आपली दुसरी टिफिन रेसिपी, ती म्हणजे मोड आलेल्या मुगाचे आप्पे. हे तुम्ही कोणत्याही फ्रूटसोबतही स्कूलमध्ये देऊ शकता मुलांना. अगदी हेल्दी रेसिपी आहे. यामध्ये भाज्यासुद्धा आहेत, मोड आलेले मूग आहेत आणि फ्रूटसुद्धा आहे. त्यामुळे अगदी हेल्दी असे टिफिन रेसिपी ही आपली तयार झालेली आहे. मुलं अगदी आवडीने खातात ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपली पुढची रेसिपीसाठी सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी एवढं नाचणीचं पीठ एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे. हे नाचणीचं पीठ जे आहे ते मी नाचणीला मोड आणून ते वाळवून ते पीठ तयार केलेलं आहे. हे नाचणीचं पीठ मी कशा प्रकारे बनवलं, ज्यामुळे या नाचणीपासून आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होतील, याचा एक व्हिडिओ मी या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नाचणीचे पीठ मी कसं बनवलं ते व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा. आता या नाचणीच्या पिठामध्ये 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं ना तरीही चालेल. आता यामध्ये मी 1 फुलपत्र एवढं ताक घालून घेत आहे. ताकामध्ये हे पीठ भिजवल्यावरती ह्याचा जो डोसा तयार होतो तो खूप छान चवीला लागतो. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पिठाची एकसुद्धा गाठ राहिली नाही पाहिजे. अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा हे मीठ घातल्यानंतर पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 10 मिनिट फक्त झाकून ठेवूया, कारण आपण यामध्ये रवा घातलेला होता. त्यामुळे 10 ते 15 मिनिट झाकून ठेवल्यावरती रवा छान या पिठामध्ये फुगला जातो. हे पहा, जर पीठ थोडंसं घट्टसर वाटलं तर अगदी थोडंसं पाणी घेऊन पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत. अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला इथे लागणार आहे. आता गॅसवरती तवा ठेवला होता, तो छान गरम झाला. त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यावरती अशा पद्धतीने हा डोसा मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता 2 मिनिटांनंतर तव्यापासून हा डोसा थोडा वेगळा करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील उलटून हा व्यवस्थित दोन्ही साईडने डोसा भाजून घेऊया. नाचणीचं पीठ शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. या पिठापासून आपल्याला कॅल्शियम भेटतं. त्यासाठी ह्या देखील एक हेल्दी ऑप्शन आहे टिफिनसाठी. एका फळासोबत तुम्ही ह्या डोसा देऊ शकता टिफिनमध्ये मुलांना, किंवा याच्याबरोबर टोमॅटो सॉस दिला ना तरीही चालेल. ही रेसिपी देखील हेल्दी आणि खूप छान अशी होते. मुलं आवडीने खातात. आता आपली शेवटची रेसिपी बघूया. ती म्हणजे आपण एका भांड्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रव्याऐवजी तुम्ही 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं ना तरीही चालेल. मी ते रवा वापरलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो देखील घालणार आहे. आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या ॲड करू शकता. आता याच्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे धिरडं आपण बनवलं होतं मुगाचं, त्या पिठाची कन्सिस्टन्सी जशी होती त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिट झाकून ठेवूया हे पीठ, म्हणजे नंतर आपण याचे छान धिरडे बनवूया. 10 मिनिटांनंतर गॅसवरती तवा गरम केल्यावर त्याला थोडं तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने हे इथे मी डोसा किंवा धिरडं मी बनवत आहे. मी लहान मुलांसाठी बनवते, त्यामुळे थोडंसं लहान बनवलेलं आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडेसे चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता, किंवा लाल मिरची पावडर घातली या डोश्यामध्ये तरीही चालेल. आवडीनुसार भाज्या तुम्ही ॲड करू शकता. हे धिरडं भाजून झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती चीजसुद्धा घालू शकता, म्हणजे मुलं जे आहेत ती आवडीने टिफिनमध्ये ही धिरडं जे आहे ते खातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ही सुद्धा आपली टिफिन रेसिपी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्या 4ही प्रकारच्या टिफिन रेसिपीज अगदी हेल्दी आणि सकाळच्या गडबडीत अगदी पटकन होणाऱ्या आहेत. तुम्ही या 4 प्रकारच्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. तुमच्या या रेसिपीज तुमच्या मुलांना, तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडल्या की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करा.
आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्ही जर अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.